ए घरगुशे, माझ्या सवयीवर जायचं नाही. किती स्वार्थीस ग तू. रस्त्यावर आला होता तुम्ही माहिती तेव्हा माझ्या घरात मी आसरा दिला तुम्हाला. माझ्या सत्याने आगीशी 2 हात करत तुझ्या बहिणीचा आईचा जीव वाचवला. विसरलीस का अप्पलपोटी कुठली. नाही विसरणार आहो, कारण मी बेईमान नाही. आणि सत्याच्या बाबतीत म्हणाल तर त्याचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खरंच मोठे उपकार आहेत. आणि त्याच्याच भल्यासाठी मालिनी मॅडमचा पत्ता द्या, सहकार्य करा आम्हाला. पत्ता द्या, सहकार्य करा. सांगितलं ना ती तात्याची बायका कुठेही मला ठावा नाही म्हणून. मला काय मिळालं तिला किंड्यात करून. पैसा, अडका, एखादा राजकीय पद मिळणार आहे का सरकार कुठला पुरस्कार देणार आहे मला. हे बघ, ह्यो तुझा समजा फौजफाटा कामाला लाव आणि तिला शोध. उगा माझ्या मागे रट लावू नकस. अहो पप्पा असं काय करताय. खरं तेच सांगते मी. मम्मी असं का करतील. ते लग्नाच्या दिवशी चक्कर आल्यासारखं झालं होतं ना त्यांना, म्हणून आम्ही सकाळी विचारलं होतं साडी घ्यायला येते का म्हणून. ते माझी तब्येत बरी नव्हती ना, मीच गेले नव्हते. सपना, खरं खरं सांग, कारण तू जे आता काही बोलतेस ना त्यात कॉन्फिडन्स दिसत नाही. तू काहीतरी लपवा छपवी करतेस. सपना, खरं सांग, काय गौड बंगाला हे. सपने, हे बघ, काय सुद्धा लपू नकोस. मम्मी लई मोठ्या आरोपात अडकलीये आणि त्यात जर तुझा जर हात असेल ना तर तुला सुद्धा अटक होईल. आत्ताच खरं खरं काय असेल ते सांग, वाचशील तरी. मी काय आता डोकं फोडून घेऊ का काय. कधीच सांगताय की मी काय केलं नाही म्हणून मी काय खोटं बोलत नाहीये. आणि तुम्ही सगळे जोबांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय होय. काय पण खोटं नाटा आरोप करतायत त्या मम्मींवरती. उगाच राग काढतायत मला. उगाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करताय होय. घरातले असून पण परक्यासारखं वागवताय मला. काही नाही मला तर राहायचंच नाही या घरात. निघूनच जाते कायमची. सपने, बघ, रडू नको. तू वरती कुठे चालली. ऐका आता, माझं सामान पण घेऊ नको का. सपने ऐक. पप्पा, मला वाटतं मम्मीचा या प्रकरणात काय सुद्धा संबंध नाही बघा. जयद्या, तू खूप भोळा आहेस. तू मायाचे रंग अजून नीट ओळखले नाहीस. तिच्या सगळ्या रंगछटा मला चांगल्या माहिती आहेत. चांगलंच ओळखून आहे मी तिला. जे काही सत्य आहे ते लवकर कळेलच आपल्याला. तोपर्यंत थांबूयात. ए नाही बेट, आधीच तू माझ्या डोक्यात गेलीस बर का. आणि उगा आता माझ्यावर खोटे आरोप करून माझ्या डोक्याचा इस्कोट करू नका. लई आपल्या गाठीचेच बघ तू. माग झालेल्या त्रासाचा असावच पकडणार आहेस होय. कधी माझ्या सत्याला अटक करतीस, कधी चौकशी करून झाडाझडती घेती. कुठे जन्माचा बदला घेतेस ग. म्हणजे हा माणूस खोटं बोलतोय. हा, धडधडीत खोटं बोलतोय तो. बर, पडवळ बाहेर काढा त्याला. काय रे, यांनीच तुला मालिनी मोहितेचं अपहरण करायला सांगितलं होतं ना. काय विचारते. याच त्या बाई आहेत ना ज्यांनी तुला मालिनी मोहितेचं अपहरण करायला सांगितलं. होय, याच त्या. हे खोटं बोलतोय. हो, दादांचं खोटं बोलतोय. नक्की तुम्ही ह्याला पट्टी पडवली असते काहीतरी.
नाहीतर का जादू टोना केला असता ना काहीतरी. माझ्या विरोधात बोलायला होतं ना तुम्ही ह्याला. एवढा फुकटचा वेळ नाही आमच्याकडं खोटे आरोपी उभे करून पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करायला. ते काही असेल मला नाही ठावं. खोटं बोलतो ह्यो, माझा काही संबंध नाही. बर मला सांगा, लग्नाच्या कार्यक्रमानंतर तुम्ही कुठे गेला होता? हे मी कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, तुला काय करायचंय? मी का सांगेल तुला? तुला का रिपोर्ट द्यायचं मी? काय साहेब आहे तू माझी? या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही एक आरोपी आहात आणि मी इन्स्पेक्टर. त्यामुळे मला अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारू शकते माया सुर्वे. पाणी पाणी पाहिजे मला. पाणी द्या रे. सॉरी, मी चुकून झालं माझ्या मॅडम, चुकून. मला खरंच माहित नाही, मी नाही किडनॅप केलं त्यामुळे तिला. मी सांगते ऐका की माझं. मला टॉर्चर करून माझ्या तोंडावर पाणी फेकून काय मिळणार आहे तुम्हाला? मी काय नाही केलं, मी खरंच सांगते. मम्मी साहेब नाटकं बास झाले आता. मम्मी मम्मी सत्या हे बघ. वाघमारे, काय प्रकार आहे सगळा? हे बघ सत्या, मला खबर लागली. मम्मी साहेबांनीच तात्या साहेबांच्या बायकोला किडनॅप केले. आणि ते आता कबूल करत नाहीयेत. काय? सत्या, हिला कुणीतरी चुकीची बातमी दिली बघ. तात्याच्या बायकोला किडनॅप करून काय मिळणार आहे मला सांग की तू. वाघमारे बघा, मम्मीचा याच्याशी काही संबंध नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, कोणीतरी चुकीची माहिती दिली तुम्हाला. नाही सत्या, खबर पक्की आहे आणि माझ्याकडे पुरावा पण आहे. हा माणूस ज्यानं त्या गुंडांची साथ दिली तात्या साहेबांच्या बायकोचं अपहरण करण्यात, ते पण मम्मी साहेबांच्या आदेशावरून. त्यांना आता कबूल केले सगळं. सत्या बघ आता तूच, कुणी मी आयडिया येईल, माझं नाव घेईल आणि ही त्याच्या विश्वास ठेवून मला दोषी ठरवते. मी ह्या माणसाला ओळखत पण नाही. मम्मी साहेब तुम्ही खोटं बोलताय. एक मिनिट वाघमारे,
हे बघा, तुम्हीच मला सांगा, जी बाई सापडल्यावर मी निर्दोष आहे सिद्ध होणार आहे, अशा बाईला मम्मी लपून का ठेवल? तिचं अपहरण का करल? तिला का मला फासावर जाताना बघायचंय? हे बघा वाघमारे, तुम्हाला अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीची माहिती मिळाली. आणि हा माणूस खोटं बोलत नसेल कशावरनं? मला एक गोष्ट कळत नाही, मम्मीला त्रास द्यायच्या आधी चारी बाजूने एकदा नीट विचार का नाही केला तुम्ही? मम्मी चल तू. थांब. तू मम्मी साहेबांना इथून नाही घेऊन जाऊ शकत. वाघमारे शांतपणे सांगतोय, तमाशा करू नका. हे बघा, मालिनी मॅडमला शोधायचा प्रयत्न मी सुद्धा करतोय. सातारचा कोपरा आणि कोपरा शोधतोय, त्यामुळे जरा धीर धरा. घाई जे समोर येईल ना त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. म्हणजे मी काय मूर्ख आहे? माझा गैरसमज झालाय म्हणून मी मम्मी साहेबांना इथे घेऊन आले. कुठली शहानिशा न करता. शहानिशा नीट तुम्ही केलेलीच नाही या वाघमारे, म्हणून मम्मीवर आळ घेताय. मला सांगा, मम्मी असं का करल? ती का करेल तात्याच्या बायकोचं अपहरण? तिला काय मिळणार आहे असं करून? ते आता त्यांनाच माहिती. हे बघा वाघमारे, मम्मी असं करूच शकत नाही. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय. हे बघा, बाकी काही असो, पण तात्याच्या बायकोचं अपहरण मम्मीने केलेलं नाही आहे हे 100% खरं आहे. मला पूर्ण खात्री आहे, कारण मम्मीला ना मला त्या मालिनी मॅडमच्या खुनाच्या आरोपातून मुक्त झालेलं बघायचंय. मग असं असताना ती का अपहरण करेल त्या बाईचं? का तिला लपून ठेवल? का मला खोट्या आरोपाखाली अडकवायचा प्रयत्न करेल ती? तेच तर जाणून घ्यायचं ना मला पण त्यासाठी चौकशी होणं गरजेचं आहे. एकदा का चौकशी झाली की काय खरं काय खोटं सगळं कळेल. वाघमारे, खरं हेच आहे की मम्मीचा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. उगाच तुम्ही संबंध जोडायला जाऊ नका. माझी वाट सोडा. नाही सोडणार. वाघमारे प्लीज माझी वाट सोडा. मम्मी साहेबांना इथं चौकशीसाठी आणले आणि चौकशी न होऊ देता तू त्यांना घेऊन जाऊ शकत नाहीस. चौकशी होणार नाही. सत्या, हे पोलीस स्टेशन आहे. इथं तुझा वायदा नाही, आमचा कायदा चालतो. आणि कायद्याने इथं कोण येणार कोण जाणार ते मी ठरवत असते. माझ्याकडे चौकशीचे आदेश आहेत. वॉरंट आहे आमच्या जवळ. वॉरंट द्या रे. आणि हा मम्मी साहेबांच्या चौकशीचं वॉरंट. सत्या, प्लीज माझ्या कामाच्या मध्ये येऊ नकोस. ही चौकशी मी तुझ्या भल्यासाठी करते. या मम्मी साहेब. सत्य, नेबडला घाबरतोस तू? अरे आपल्या घरात आश्रित म्हणून राहते ती. ह्या वर्दीचा फायदा घेऊन की नाही वाटतील ते आरोप करा आपल्यावर, आणि आपण सहन करायची का ती? आधी तुझ्यावर तात्याच्या खुनाचा आरोप केला आणि आता माझ्यावर त्याच्या बायकोला किडनॅप करायचा आरोप करते ही. मम्मी तू शांत हो जरा. मी बोलतोय ना वाघमारेशी, तू शांत राहा. शांत व्हा मम्मी साहेब. चल बस. वाघमारे, मला सांगा, कुठल्या पुराव्याच्या आधारावर वॉरंट काढले तुम्ही? सत्या साक्षीदार आहे माझ्याकडं. या माणसानं आत्ता कबूल केलं होतं की यानंच तात्यासाहेबांच्या बायकोचं अपहरण केले.
सांग रे, कुणी आदेश दिला होता तुला? सगळं खरं सांग सत्याला. काय विचारते? सगळं खरं खरं सांग सत्याला. कुणी आदेश दिला होता तुला? आता सांगतोस की? काय बोलू? कसला आदेश? कसल्या आदेशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि मला काय इथं तुम्ही घेऊन आलाय? हा अहो याने चुकून आणले मला इकडे. माझ्या बायकोवर मी हात उचलला म्हणून मी कबुली द्यायला आलतो. आणि चालू तर हे वेगळंच काहीतरी दिसतंय. मला माहित नाही काय. खोटं बोलू नकोस. आता कबूल केलं होतस, आता का पलटी मारलीस? तुला बोल, का खोटं बोललास? हो मॅडम, मी कुठे साक्षी फिरवली नाही. त्या प्रकारे मला अडकू नका तुम्ही. हो मॅडम, माझ्या बायकोचं नाव शालिनी आहे. आता ही मालिनी मर्जी कुठं आली? सांग, कुणाचं सांगणार नका तुझे. का खोटं बोलतो? वाघमारे सोडा त्याला. नाही सोडणार याला. खोटं बोलता. खोटं तर तुम्ही वागताय वाघमारे. आणि कशासाठी? अहो जर तुम्हाला मम्मीवर राग काढायचा असेल तर मला सांगून काढा ना. अशा खोट्या आरोपाखाली तिला अडकवायचा प्रयत्न का करताय तुम्ही? हे बघा वाघमारे, जे घडलंच नाहीये ते चित्र उभं करू नका. सत्या, तुझा माझ्यावर विश्वास नाही. अरे ह्याच माणसानं मगाशी कबूल केलं होतं की मम्मी साहेबांनी याला किडनॅप करायला सांगितलं. बहुतेक मम्मी साहेबांनी याला आता धमकी दिली म्हणून आता कबूल होत नाहीये हा. खरं खरं बोल ना तर बघ तू. वाघमारे बास. वाघमारे, आज ना तुम्ही लई चुकीचं वागलाय. तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. सत्या ऐक, तू शांत राहा. बलमा गाडी काढ. चल मम्मी. सत्या, सपना, काय ग? तुला तर खूप राग आला होता ना, आणि रागाच्या भरात घर सोडून जायची वार्ता केली होतीस. काय झालं? गेली नाहीस अजून? अच्छा, म्हणजे संत्री खाऊन निघणार आहेस तर. छे छे पप्पा, ते मी आपलं रागाच्या भरात बोलून गेले. सपना, आत्ता मी गप्प बसलोय, पण नंतर जर मला कळालं ना की मायानं खरंच गुन्हा केलाय आणि तू तिला साथ दिलीयस, तर लक्षात ठेव, माया तर खडी फोडायला जाईलच, पण तिच्या बरोबर तुझी पाठवणी मी स्वतः करेन. पप्पा, तुम्ही कुठे चालला? अरे काय नाही, ते
पोलीस स्टेशनला जरा जाऊन येतो, तिकडे काय चाललंय ते बघतो ना. अहो नाही पप्पा, जायची काही गरज नाही. दादा मम्मीला घेऊन यायला लागलाय. काय मायाला सोडलं? हा सोडलं. भैया, मम्मी आला होय तुम्ही. असला आनंद झालाय का नाही मला. मला वाटतच होतं तुम्ही येणार. हा सपने, तुला एकलाच आनंद झाला असेल बघ, नाहीतर काय काय जणांच्या अंगावर दुःखाचा डोंगरच कोसळला असेल. काय हो पेंटर, तुम्हाला तर लईच वाईट वाटलं असेल ना मी अशी गेले आणि अशी आले म्हणून. सत्या, पोलीस स्टेशनला काय झालं? मंजू काय म्हणाली? ओ पेंटर, त्याला काय विचारताय? मला विचारा की, मी सांगते. खोटे आरोप केले हे झाली की ना माझ्यावर. मला टार्चर करत होती तिथं आणि कुठल्या तरी माणसाला मारून झोडून माझ्या विरोधात बोलायला लावत होती. आणि मी न केलेला गुन्हा कबूल करायला सांगत होती ती. नाही नाही, माझी मंजू कधीच कुणावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप नाही करणार. बघितलं का सत्या, बघितलं का? तूच सांग आता. मी तर कायम वाईटच आहे ना समजायच्या नजरेत. मी काय बोलले तर खरं बी वाटणार नाही ह्यांना. त्याच्यापेक्षा तूच सांग बाबा, तिथं काय झालं आणि काय नाही ती. हे बघ माया, मंजू कधीच खोटेपणाने वागणार नाही. तूच काहीतरी भानगड केली असणार आहेस. मंजू कायद्यानं वागणारी, कायद्याच्या मार्गावर चालणारी मुलगी आहे. ती कुणावरही बिनबुडाचे आरोप कधीच करणार नाही. पण यावेळेस केलेत वाघमारेने बिनबुडाचे खोटे आरोप.